स्वच्छता. हं. दिवसभर स्वच्छता करा ना. हं. 5 नंतर नका करू. लोक पूजेच्या अगोदर सगळं मग क्लिनिंग. तुम्ही ते कपड्यांनी क्लीन करा. झाडू नाही मारायचंय. ते जे डस्ट आहे ती तुमच्या घरातच राहिली पाहिजे. ते लक्ष्मी स्वरूप आहे. बरोबर, बरोबर. तुमच्या दाराभोवती 2 दिवे लागलेच पाहिजे. रोज रोज लागले पाहिजे. पण पर्टिक्युलर धनत्रयोदशी म्हणजे ह्या असलेच याच्यात पाहिजे. असतात. तुम्ही मातीची जी बनते आहे. बरोबर, जुन्या काळाचे. माती म्हणजे काय? मंगळ. त्याच्यामध्ये तेल टाकतो. शनी. ती ज्योत पेटवतो. ती अग्नी. हं. अग्नी पेटवणं म्हणजे तुमची ऊर्जा वाढवणं तुमच्या घराची. मग ती हं. पैशांची असू देत, मानसिकतेची असू देत, पॉझिटिव्हिटीची असू देत, ती ऊर्जा वाढवणं. हं. ते दिवा ॲज अ ते कन्सिडर करतो आपण. त्या हं. दिव्यात अजून काय घालायचंय तुम्हाला? 2 तुम्ही लवंग जर घातल्या तर निगेटिव्हिटी तुमच्या घराच्या आत येणार नाहीये. दुसरी गोष्ट तुम्हाला कापूर माहिती असेल, पण काळा कापूर माहिती नसेल, तर तुमच्या दारांच्या दोन्ही बाजूला तुम्ही काळा कापूर आणि 2 लवंगा जर पेटवल्या, ह्या 5 ते 7 दिवसात दिवाळीच्या, कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात प्रवेश तर करणार नाहीच नाही. प्लस घरातली जी काही आहे ती पूर्णपणे बाहेर जाईल.